नाशिक ही भूमी संतांची, धर्माची आणि श्रद्धेची नगरी म्हणून ओळखली जाते। गोदावरी नदीच्या काठावर अनेक मंदिरे वसलेली आहेत। त्यातलेच एक प्रमुख, प्रसिद्ध आणि सर्वांच्या मनात घर करून बसलेले मंदिर म्हणजे नवशा गणपतीचे मंदिर। नमस्कार, मी हर्षल। मी इतिहास शिकवत नाही, मी तो पुन्हा जगायला भाग पाडतो। गंगापूर रोडवरील आनंदवली परिसरात वसलेले हे मंदिर आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे। या गणपतीला नवशा का म्हणतात, तर कारण येथे केलेला प्रत्येक नवस पूर्ण होतो अशी पक्की श्रद्धा लोकांच्या मनात आहे। म्हणूनच या गणपतीला नवशा गणपती म्हणून ओळखले जाते। या मंदिराचा इतिहास सुमारे 300 वर्षापूर्वीच्या पेशव्यांच्या काळाशी जोडलेला आहे। 1774 साली राघोबा दादा आणि त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी या मंदिराची स्थापना केली। असे मानले जाते की आनंदीबाईंनी बाळासाठी नवस केला होता आणि नवस पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गणपतीचे हे भव्य मंदिर बांधले। त्यानंतर हे ठिकाण सर्वांसाठी नवसपूर्तीचे केंद्र बनले। या मंदिराची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे घंटा। जेव्हा जेव्हा भक्तांचा नवस पूर्ण होतो तेव्हा ते तेथे येऊन मंदिराच्या खांबाला एक घंटा बांधतात। त्यामुळे मंदिरात आज तुम्हाला शेकडो नाही तर हजारो घंटा दिसतील। प्रत्येक घंटा म्हणजे एका भक्ताची पूर्ण झालेली इच्छा। आज नाशिकमध्ये येणारा प्रत्येक भक्त, पर्यटक किंवा प्रवासी नवशा गणपतीला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही। कारण लोकांच्या मते ज्याने इथे येऊन नवस पूर्ण केला त्याची इच्छा गणराज नक्कीच पूर्ण करतो। आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व वाढवणारे हे मंदिर म्हणजे आपला नवशा गणपती। असेच आध्यात्मिक व्हिडिओ बघण्यासाठी पेजला फॉलो नक्की करा व जोडून राहा माझ्यासोबत। तोपर्यंत सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।